मित्रांनो नमस्कार. दिवाळी सणाच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो बऱ्याच लोकांकडे, मी बऱ्याच म्हटलं सर्वच नाही, बऱ्याच लोकांकडे दिवाळीचा सण हा अतिशय उत्साहात, आनंदात आणि प्रकाशाच्या हर्षोल्लासात साजरा होत आहे. पण मित्रांनो आपल्यातलाच एक माणूस, आपल्यातलाच काही वर्ग, आपलाच भाऊबंद, भले भाऊबंद असेल, आपल्या भले जाती धर्माचा असेल नसेल, पण तो माणूस आहे, जसे आपण माणूस आहोत. तर त्यांची दिवाळी ही खूप आनंदात जाते, खूप अंधारात जाते. मित्र दिवाळीचा सण आपण जसा आपल्या आयुष्यात प्रकाशमान करतो आहोत, तसा या दिवाळीपासून आपण एक संकल्प करूया की तो दुसऱ्याच्या आयुष्यातसुद्धा प्रकाशमान राहिला पाहिजे. आपण एका मायेची लेकरं आहोत. एका मायेची म्हणजे भारत मातेला आपण माता म्हणतो. त्या मातेची आपण लेकरं आहोत. आपण एका ठिकाणी नांदतो, आपण एका ठिकाणी वाढतो, आपण एकमेकांसोबत खेळतो. या गोष्टी या सर्व गोष्टी ज्या मी सांगितल्या त्या करत असताना आपण कधीही जात धर्म पाहत नाही. जेव्हा एखादा ॲक्सिडेंट होतो, एखाद्या जखमीला रक्ताची गरज भासते, तेव्हा जो रक्त देतो त्याचा जात धर्म आपण पाहत नाही, त्याचा फक्त रक्ताचा कट आपण पाहतो. मित्रहो, त्यामुळे असे जे सण असतात ते सण साजरे करत असताना तो फक्त आपल्या घरापुरता आनंद असता कामा नये, तर हा आनंद आपण इतरांमध्ये वाटला पाहिजे. तर या सणाचं महत्त्व आणखीन वाढेल आणि हे सण तेवढेच प्रत्येकाच्या आयुष्यात हर्षोल्लासात साजरे होतील. सध्याचा काळ हा खूप धकाधकीचा आहे आणि समाजातली गरीब श्रीमंतीची दरी खूप वाढते आहे. त्या पार्श्वभूमीवर विचार करायचा झाला तर प्रत्येकानं एकमेकांना आज समजून घेण्याची गरज आहे. जेव्हा संकटं येतात, कोणतंही संकट आपल्यावर येतं, तेव्हा आपण सगळे एक होतो, जात धर्म विसरून, आपली गरीब श्रीमंती विसरून सगळेजण आपण एक होतो. तसेच आपण प्रत्येक वेळी आनंदाच्या वेळीसुद्धा एक झालं पाहिजे. तरच या दिवाळीसारखे सण जे आहे, जे सण का ठेवले आहेत पूर्वजांनी, तर त्या सणाचा एक महत्त्वाचा विषय आहे की त्या सणामुळे आपण एकत्र यावं. आपल्यातील मतभेदांची, आपल्यातील जाती धर्माची आणि आपल्यातील सामाजिक परिस्थितीची दरी जी आहे ती दूर व्हावी, यासाठी हे सण साजरे केले जातात. त्याच्यामागे केवळ आख्यायिकाच नाही किंवा केवळ देवाचं महत्त्व वाढवणं एवढाच हेतू नाही, तर समाजातील प्रत्येक माणूस हा एकत्र चालला पाहिजे. कुठलाही माणूस मागे राहता कामा नये, कुठलाही माणूस खूप पुढे जाता कामा नये. तर आपल्या ती सामाजिक दरी दूर करून आपण जर हा सण साजरा केला तर नक्कीच एक वेगळा भारत सगळ्या अख्ख्या जगाला पाहायला मिळेल. मित्रो, आपल्या देशाला माता म्हणण्याची पद्धत फक्त आणि फक्त भारतामध्ये आहे. ही माता जशी आपण आपल्या देशामध्ये आपली माता पाहतो, तशी शेजारच्या घरांमध्ये, ज्या घरात दिवाळी चांगल्या प्रमाणात साजरी होत नाही किंवा ज्यांच्या आयुष्यात कायम अंधारच आहे, ज्यांच्या आयुष्यात कायम गरिबीच लिहिलेलं आहे, अशी माणसं जी आहेत त्यांच्या आयुष्यात आपण एकदा तरी, एक वर्ष तरी प्रकाश पाडण्याचा प्रयत्न करूया. कारण असा सण त्यावेळी साजरा झाल्याचं समाधान आपल्यालाही वाटेल. मित्रहो, आपण खूप अलीकडच्या काळामध्ये पाहिलं तर आपण खूप स्वतःच्या कुटुंबाच्या परिस्थितीमागे धावत असतो. आपल्या कुटुंबाने आपण एवढंच आपण रोजचं आयुष्य आपण बघत असतो. तर त्याच्या पलीकडे खूप लोकांचं आयुष्य असं आहे की ज्यांना रोज खायची भ्रांत आहे. आपण एखादी गोष्ट टाकून देतो मित्रहो, तर कधीही कुठलीही गोष्ट टाकू नका. कारण ती गोष्ट शक्यतो बनवताना आपल्याला पुरेल एवढीच बनवा आणि जर आपल्याला पुरून उरली तर दुसऱ्या अशा माणसाची आठवण करा की त्याच्यासाठी ती गोष्ट खूप महत्त्वाची आहे. कारण मित्रांनो, आपण पूर्वीच्या काळात म्हटलं जायचं की खाऊन माजावं पण टाकून मातू नये. तर आजच्या दिवाळीच्या सणापासून आपण एक अशी प्रार्थना करूया की ज्याच्या आयुष्यात खरी दिवाळी होत नसेल तर त्याच्याकडे आपल्या इन्कममधला आपली ऐपत जेवढी आहे तेवढ्या ऐपतीनुसार आपण दुसऱ्याच्या आयुष्यातसुद्धा असा प्रकाशमान सण साजरा करण्याचा प्रयत्न करूया मित्र. कारण अशा सणातूनच आपण स्वतःला जसा आनंद मिळतो तसा दुसऱ्याच्या चेहऱ्यावरसुद्धा आपण आनंद पाहूया. नक्कीच त्यांचे आशीर्वाद सर आपल्याला लाभतील. त्यांच्या आशीर्वादांबरोबरच हा सण खऱ्या अर्थानं सगळीकडे साजरा होईल. कारण सण आपल्याच घरी साजरा व्हावा अशी आपली कधीही आपल्या कुठल्याही धर्मातली संस्कृती सांगत नाही. उलट प्रत्येक धर्माची संस्कृती हेच सांगत असते की आपला आनंद आपण साजरा करावा आणि तो दुसऱ्यांमध्ये वाटावा. आपण नेहमी कसं असतं की आपण खूप वेळा दुःखच वाटतो, दुःखद घटना असल्या तरच आपण इतरांशी शेअर करतो. तर असं न करता आपण नुसता दुःख न वाटता आपण आनंदसुद्धा आपल्या इतरांसोबत वाटूया. त्यांनाही आपल्या आनंदात सहभागी करून घेऊया आणि हा दिवाळीचा सण खऱ्या अर्थाने प्रकाशमान करूया. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा. व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चॅनेलला सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका.
पुन्हा भेटू ना पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.